नमस्कार मंडळी. आज ना मी प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त अशी सोयाबीन खिचडी केली आहे. आणखी सॅलेड पण केलेले आहे प्रोटीनयुक्त. कारण ना आमचा मुलगा आहे ना माझा जिमला जातो आहे, तर त्याला प्रोटीन जास्त खायचं आहे. त्यासाठी मी ही खिचडी केली आहे. आणि प्रोटीनने भरपूर आहे आणि फायबरने पण भरपूर आहे. हे दोन्हीही आपल्या शरीरासाठी ताकद येण्यासाठी, शक्ती येण्यासाठी, उत्साह टिकून राहण्यासाठी, दिवसभर काम होण्यासाठी हे खाणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला प्रोटीन पण भरपूर मिळेल आणि फायबर पण मिळेल. कॅल्शियम, आयरन, परत ओमेगा 3 हे पण त्याच्यामध्ये आहे. अशी मी खिचडी बनवली आहे. तर आणि जास्त तेल तूप न वापरता अशी मी खिचडी बनवलेली आहे. तर थोडंसंच तेल घातलेलं आहे बघा. आणखी कांदा, तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, आणखी मटार, गाजर, सोयाबीन हे सर्व मी घालून खिचडी बनवली. सोयाबीन मी पाण्यात भिजत घातले होते, ते धुवून मी आता फोडणीला टाकलेले आहे. आणि हे मुगाचे मोडसुद्धा प्रोटीनयुक्त आहेत. ते सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे आणि फायबर आहे. परत वाटाणा हे सर्व घालून मी खिचडी केलेली आहे. तेल अगदी कमी घातलेलं आहे. आणखी तांदूळ पण कमी घातलेले आहेत. एक टमाटा घातलेला आहे. आणखी थोडंसं पाणी घालून मी हे 5-7 मिनटं शिजवून घेणार आहे. आणि नंतर शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ पण भिजत ठेवलेले आहेत धुवून, ते मी घालणार आहे. आणि अशी एकदा खिचडी करा आणि बघा, तुम्हाला एकदम दिवसभर उत्साह आणि थकवा येणार नाही आहे. हे तुम्ही आठवड्यातून 2-3दा तरी करून खायला पाहिजे, कारण हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आणखी तांदूळ बघा, मी हे बासमती घातलेलं आहे. अर्धा कप वाटी तांदूळ आणि अर्ध्याला थोडंसं जास्त असेल, पण एक वाटी मी घातलं नाही आहे, कारण थोडंसं तांदूळ भात सांगितलेला आहे मला तुम्ही. तर बाकीचं सोयाबीन, परत मटार, परत हे मुगाचे मोड हे सर्व मी अर्धा कप घातलेला आहे. गाजर आणि थोडं पाणी, तुम्हाला जर पुलाव टाईप करायचं असेल तर पाणी कमी घाला, खूप छान होईल. आणि ही खिचडी पण खूप छान झाली. तर थोडीशी मी शिजवून घेतलेलं आहे खिचडी, कारण ना मटार वगैरे घातलेलं आहे ना, सोयाबीन पण मी शिजवलेले नाही आहेत. म्हणून मी चांगलं 2 उकळ्या येऊन असं आल्यावरती मग मी शिट्टी लावलेली आहे. आणि हे प्रोटीनयुक्त मी सॅलड करत आहे. हे पण एक कांदा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पण मी थोडंसंच तेल वापरणार आहे. तुम्ही हे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट करा. कांदा थोडासा फ्राय करायचा आहे. थोडंसंच तेल घातलेलं आहे. थोडासा ब्राऊन झाला कांदा की त्यामध्ये मग टमाटा घालायचा आहे, गाजर घालायचं आहे, कोबी घातलेला आहे. हे सर्व घालून झाल्यावर मसाले घालणार आहे. आणि सॅलड आहे, हे जास्त शिजवायचं नाही आहे, क्रंचीच ठेवायचं आहे.
मुगाची मोड घालायची, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, टमाटा घातला, एकच मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि चांगलं हलवून कशी वाटली रेसिपी. थोडीशी वरून कोथिंबीर घातली आणि सॅलड खिचडी आपली शिजलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे. तूप घालून मिक्स केली आहे, कारण तुम्ही बघितलेलं आहे तर मी तेल पण केवढं घातलेलं होतं. तूप मी चवीसाठी म्हणजे टेस्टसाठी घातलेलं आहे. झालं आपला पुलाव म्हणा किंवा खिचडी म्हणा. जर तुम्हाला मोकळा अजून हवा असेल तर पाणी थोडं कमी घाला. छान झाली खिचडी आणि सॅलड पण छान झाले. लिंबू पिळून तुम्ही सर्व करा. या जेवायला खिचडी सॅलड खायला. कशी वाटली आजची रेसिपी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसह. बाय. धन्यवाद.